नाही बघा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही पोरं आहेत. भविष्यामध्ये खाकी वर्दी घालून ह्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचं संरक्षण करण्याकरता ही मुलं खेड्यापाड्यातून आलेली आणि जवळजवळ 65,000 मुलं 25 तारखेपर्यंत येणार आहे. दिवसाला 2500 मुलं या ठिकाणी येणार. त्यांना पोलीस नियमानुसार जे काही प्रशिक्षण त्यांना द्यायचं असतं किंवा त्यांची जी काही प्रॅक्टिस त्यांची घ्यायची असते त्या सगळ्या प्रक्रिया ह्या नियमानुसार पार पडत आहेत. परंतु मीरा भाईंदर शहराचा मी आमदार आहे, राज्याचा आज मंत्री आहे, धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि माझी जबाबदारी बनते की महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेली ही मुलं जर रस्त्यावर झोपत असतील, त्यांच्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसेल, आंघोळीची व्यवस्था नसेल तर हे दुर्दैव आहे. आणि राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना आणि या शहराचा आमदार म्हणून काम करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा विविध वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मी जे बघितलं होतं की आमची मुलं बिचारी रस्त्यावर फुटपाथवर अशी झोपली होती आणि ती परिस्थिती बघून मनाला वेदना झाल्या की आपण राज्यकर्ते आहोत आणि महायुतीच्या सरकारमध्ये सर्वसामान्य आपल्या पोराबाळांवर असा अन्याय होता कामा नये. भले नोकरी त्यांना लागो न लागाव ही नंतरची गोष्ट आहे. ते जर त्या ठिकाणी पास झाले निश्चितपणे त्यांना प्रत्येकाला नोकरी लागेल. परंतु मराठी पोरांची अशा प्रकारे अवहेलना जर होत असेल तर ह्या राज्याचा मंत्री म्हणून मला ते भूषणावं नाही. मी महापालिका आयुक्तांना ताबडतोब सूचना केल्या की हे असे जे हॉल आहेत ते हॉल उपलब्ध करून द्या. त्यांना जेवणाची व्यवस्था सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये त्यांच्यावर अशी अडचण निर्माण होणार नाही आणि हे फक्त एका दिवसाकरता मी करत नाही आहे. 25 तारखेपर्यंत जेवढे काही परीक्षार्थी येतील त्या सगळ्यांची व्यवस्था संघटनेच्या माध्यमातून आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे.